काय रे श्री, काय झालं? कशाचं? अरे त्यांनी कशासाठी बोलवलं होतं? काय नाही, असंच. असंच कसं बोलवतील काहीतरी कारणाशिवाय? हो, अर्थात कारण होतं, पण ते काही फार महत्वाचं नव्हतं. सो मग एवढ्या अर्जंटली का बोलवतील? तर जाऊ दे ना, जाऊ दे. माझ्याबद्दल आहे ना काहीतरी? नाही, असं काही नाही. श्री, तसं नसतं तर त्यांनी तुला माझ्या समोर सांगितलं असतं. हो, तुझ्याच बद्दल आहे. राग आलाय का त्यांना? राग काय येईल? माहित नाही, मी केलं असेल काहीतरी. एवढा विचार करण्यासारखं काहीही नाहीये. पण मग तू सांगत का नाहीये? कारण मला ते फार महत्वाचं वाटत नाहीये. वेडेपणा आहे सगळा. अरे पण माझ्यासाठी महत्वाचं असू शकेल ना. मग तू जाऊन विचार त्यांना. श्री, आणि ना आता यापुढे प्लीज तुम्ही मला ना तुमच्यात घेऊ नका. तुमचं तुम्ही सॉर्ट आउट करत जा. आपण जान्हवीशी बोलूया का? समोरासमोर बसून विषय संपवून टाकू. अगं पण श्रीने जर तिला काही सांगितलं नसेल तर आपण कशाला मुद्दाम उगाच हात दाखवून अवलेक्षण केल्यासारखं करायचं? हो ना, आणि मला नाही वाटत श्री तिला काही सांगेल. श्री कशाला सांगेल आपणहून? तिने विचारलं तर सांगेल. पण ती कशाला विचारेल? आता मी तिच्या समोर जर श्रीला म्हटलं खाली आहे म्हणून तर ती विचारणार नाही का? बेबी तूही कमाल करतेस हा. तुला अगदी तिच्या समोरच त्याला सांगायचं होतं का खाली आहे म्हणून? आता तिला संशय येणार ना की आपण तिच्यापासून काहीतरी लपवतोय म्हणून. मग मी काय करू? ती समोर होती तर मी कसं एक वस्तू ना मला धड जागेवर सापडत नाहीये. काय झालं? काय झालं? काय केवढा पसारा घालून ठेवलाय यांनी. नेहमीच आहे कांताचं. सगळं ना काय काय उचलून आणलं फॅक्टरीतून घरी. बरं आणलंय तर नीट जरा जागेवर ठेवायचं कुठेतरी सांदी कोपऱ्यात. तर वाटेल तसं कोंबून ठेवलंय. आवरता माझा पिट्ट्या पडला. आणि आम्ही कोणी त्याच्या कपाडाला हात लावलेला त्याला चालत नाही म्हणून आम्ही तिथे जाण्याच्या भानगडीतच पडत. हो ना, बरं केलं. कारण एक वस्तू जरी धड जागेवर सापडली नाही ना की मग बोंबा बोंब करतात, अख्खं घर डोक्यावर घेतील. स्वतःच कुठेतरी काहीतरी ठेवतात आणि मला तिकडे बँगलोरला फोन करायचे. माझे सॉक्स कुठे आहेत, माझा चार्जर कुठे आहे, माझ्या गाडीच्या किल्ल्या कुठे आहेत. तर तिकडे बँगलोर मध्ये बसून त्यांनी इथे कुठे वस्तू ठेवली ती मी कशी सांगू? बरं असं त्यांना सांगितलं की माझ्यावरच चिडायचे. तुला काय गरज होती बँगलोरला निघून जायची? शी बाई, कमाल आहे भाऊजींची. नाही तर काय. माझे पण 2 चार्जर हरवलेत त्यांनी. हरवले नाहीयेत, बाथरूम मध्ये आहेत ते. 3 चार्जर आहेत बाथरूम मधले. त्यापैकी 2 तुमचे असतील. मी देते आणून नंतर. अच्छा हो, मला सांगा आधी, जान्हवीने दूध घेतलं का झोपण्याआधी? प्याली दूध? तुम्ही नेऊन दिलं कुणी का मी देऊ? काय झालं? आता मी काय चुकीचं बोलले? ठीक आहे, मग आज संध्याकाळी नवीन घराच्या साईटवरती जाऊन येऊयात. ऑफिस सुटल्यावर. ऑफिस सुटल्यावर लवकर येशील ना? नाही रे, नाही लवकर नाही जमणार. नाही म्हणजे मला तसं जमू शकेल पण मला तसं करायचं नाही. म्हणजे? अरे मला आणि जान्हवीला थांबावं लागतं. तशी मी कधीच थांबत नाही. जान्हवीच थांबते. माझं काम सुद्धा जान्हवीच करते. पण आजकाल ना जान्हवी खूप अवघडल्यासारखी असते. तिला फार काळ एका ठिकाणी बसवत नाही. उठता येत नाही, बसता येत नाही. उठता बसताना त्रास होतो. मला ना तिची अवस्था बघवत नाही. मी तिला म्हटलं की मी जाऊ का तर ती जा असंच म्हणणार आहे. पण मला तसं करायचं नाही. तिला जाऊ दे वेळेवर घरी, मी थांबणार आहे. नाही पण मग तिला एवढा त्रास होतोय तर सुट्टी का नाही घेतली? अरे सगळ्याच प्रेग्नंट बायकांना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करायचं असतं. मग बाळ आल्यानंतर जास्त सुट्टी घेता येते ना. आणि सुट्टी कारणी पण लागते. माझ्या ताईने पण असंच केलं होतं माहितीये. मी जान्हवीचा हा मुद्दा अगदी समजू शकते. ठीक आहे, मग आपण या रविवारी जाऊयात नवीन घरी. नो प्रॉब्लेम. चालेल ना तुला? चालेल चालेल. आणि एवढं काही अर्जंट नाही अगं. आणि अर्जंट असतं तरीही जान्हवीसाठी आपण हे नक्कीच पोस्टपोन करू शकतो.